अ, त्याचबरोबर पंच आपल्याला त्या ठिकाणी नियम जे काही नियम आहेत त्या स्पर्धेचे खरं तर पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. ज्यावेळेस 2 बॅट्समन मैदानावरती दाखल होतील त्यावेळेस पंच आपल्याला नियम सांगतील, यात मात्र शंका नसणार आहे. एक याकडे केली जाते एक तारीख, आणि त्याचबरोबर 24ची ही स्पर्धा आपण पाहता नेवाळकरांनी भरवण्यात आलेली चौथं पर्वामध्ये पदार्पण करते. खऱ्या अर्थानं हीच स्पर्धा डेची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नेवाळकरांची पहिलाच बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हर्षद. राहुल बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी थोडं बॅकफुटवर येऊन बॉलला पंच केलं. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी होतं. काव कॉर्नर रिझनमध्ये जज केलं. बॉलला थोडी घाई होऊ शकते. विकेट कदाचित या ठिकाणी झाली अशी, धाव देखील झाली अशी. दोन्हीकडे 50-50 होते खऱ्या अर्थाने. ज्यावेळेस थ्रो झाला आणि जी मिसफिल्ड झाली खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाची, आणि त्यानंतर जी फेकी झाली त्या फेकीवर यष्टरक्षकाची थोडीशी चूक आणि त्यानंतर फंबल झाली. 3-3 खेळाडू त्या ठिकाणी मात्र चुकले आणि तितपत मात्र 2 धावा खरं तर दोन्ही खेळाडून राहुल आणि हॅलो राहुल आणि योगेशनी या 2 धावसंख्या अगदी आपण पाहिलं की पाठपुरावा केला खऱ्या अर्थाने या 2 धावसंख्येचा, आणि 3 आकडा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती सफल झालाय थोडासा, आणि त्यानंतर स्क्वेअर लेगमध्ये बॉल अगदी अगदी सहजरीतीनं खरं तर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 4 आकडा प्रगतीपथावरती लागला जातो. पहिलं षटक P1च्या षटकामध्ये हर्षदला वापरलं, ज्यामध्ये 38च्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि प्रतिबंधनाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफ, आणि त्याचबरोबर एक काव कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. त्यानंतर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप स्क्वेअर लेगमध्ये टी रक्षक, त्यानंतर पॉईंटमध्ये मिडान आणि मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक टी रक्षक आणि गोलंदाज असे 11 खेळाडू खरं तर मैदानावरती या 2 बॅट्समनला फेस करताना पाहायला मिळतात. पुढे एकदा बॉलर हर्षद तयार होतोय. खूप चांगला फटका दोन्ही खेळाडूंच्या मधून, अगदी पॉईंट आणि मिडॉनच्या मधून फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी गोळीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी पण बाउन्स चौकार येतोय. चौकार आली आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचल्याचे तब्बल 8 या आकड्यावरती 8 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. रोहिदास शिनारे, त्याचबरोबर नरेश दुर्गे, प्रेम दुर्गे आणि संपूर्ण टीम, आणि या टीमने घेतलेली ही मेहनत आणि भरवलेली ही स्पर्धा खरं तर सर्वांच्या भेटीला येऊन पोचली आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला नरेश दुर्गे पाहायला मिळतात, आणि उपपंचांच्या भूमिकेत वाईट बॉल पंचांनी वाईट बॉल या ठिकाणी मात्र घोषित केला. अतिरिक्त बॉल या स्पर्धेतील पहिला अतिरिक्त बॉल 5व्या चेंडूवरती पडताना पाहायला मिळाला आपल्याला. 4 चेंडू सलग खूप चांगले पडले खरं तर मेरिटनुसार पडले, आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती या स्पर्धेतील पहिला अतिरिक्त चेंडू हर्षद या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये फेकी करत असताना 5व्या बॉलवरती एक अतिरिक्त चेंडू मैदानावरचे बॅट्समन आपण पाहाल या ठिकाणी राहुलच्या विरोधात फेकलाय. हलक्या फळीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगमध्ये बॉल पुढे एकदा आपल्याला पाहायला मिळतो. रिलीज होईल बॉल आणि त्यानंतर कलेक्ट देखील खूप चांगला केला आणि विकेट पकडली जाते. या ठिकाणी खेळाडू होईल बाद, धक्का लागतो एक बाईट आल्यानंतर. जो 6वा फेर डिलिव्हरी झाली खऱ्या अर्थानं, एक धाव जरूर आली, त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. धाव कंप्लीट देखील झाली असती कदाचित जर धावसंख्येचा जो वेध होता, खेळाडूचा जो स्टान्स होता खऱ्या अर्थानं, जर वेगाने धावला असता तर कदाचित मैदानावरती सेफ राहिला असता खेळाडू. पण थोडी लेझी धाव घेण्याचा प्रयत्न केला, आणि लेझी क्रिकेट खरं तर क्रिकेटमध्ये लेझी अगदी हलक्यामध्ये खेळून चालत नाही खरं तर क्रिकेट.
त्यामध्ये जिद्द देखील हवी लागते. त्यानंतर विश्वास, आत्मविश्वास असणं, सेल्फ कॉन्फिडन्स हा खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा घटक आहे मैदानावरती. आणि त्या सेल्फ कॉन्फिडन्सने खेळाडू मैदानावरती धावला नाही आणि याचंच काय परिवर्तन खऱ्या अर्थानं ही धावसंख्या घेत असताना या ठिकाणी मात्र बाद झाला खेळाडू 1 नंबरचा. आणि धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 9 धावसंख्या धावपळावरती येऊन पोचते. क्षमा असावी, 10 धावसंख्या येऊन पोहोचले. खरं तर 1 धाव आली या बॉलवरती, दुसऱ्या धावाला झाला बाद. 10 आकड्यावरती एक खेळाडू या ठिकाणी बाद झालाय. बाद होणाऱ्या खेळाडूचं नाव आहे राहुल. राहुल बाद झालं. खरं तर वैयक्तिक जर विचार केला खेळाडूचा तब्बल 5 धावसंख्या आणि त्यानंतर झाला बाद. बॅक टू द बॉलर, हिट देखील करण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय. पहिलं 6 चेंडूंचा या ठिकाणी मात्र खेळ संपुष्टात आलाय. चला 12th मैदानावरती पाणी घेऊन जावं आपल्याला विनंती. एक गडी बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं धावा आल्या, धावपळकावरती 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर हा बॉल बॅक टू द बॉलर आपल्याला होताना पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना ज्या रडारने गोलंदाज पुढे जातोय, बॅलन्स बनवलं खऱ्या अर्थानं आणि जज केलं बॉलला आणि थांबवलं दोन्ही खेळाडूंना त्याच ठिकाणी. वाईटची भरपाई खऱ्या अर्थाने या चेंडूवरती होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. एक वाईट बॉल देखील या गोलंदाजानं टाकला आणि त्यानंतर पहिला निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये हर्षदला पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी यश लाभलं जात आहे. 1 बाद 10 धावसंख्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. राहुल बाद झाला आणि त्यानंतर मैदानावरती दाखल झालाय तो संकेत हा खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. 10 आकड्यावरती एक विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकीकडे कोलवली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहाल या ठिकाणी की चला पंच आपल्याला विनंती आहे, जर खेळाडूला जर जास्त दुखापत झाली असेल तर आपण त्या खेळाडूला आपण पुनश्च एकदा बॅटिंग बॉक्समध्ये पाठवायचं. बॅट्समन आपल्याला विनंती आहे, जर जास्त दुखापत असेल तर आपल्याला विनंती आहे आपण रेस्ट करण्यासाठी आपण यावं या ठिकाणी. हर्षदचं षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात आलंय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पंचांनी सिग्नल दिला या ठिकाणी की पहिलं षटक या ठिकाणी संपलं. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू बॉलर या ठिकाणी असेल. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील द्वितीय षटक दिलीप गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं षटक पडलं खरं तर. 10 धावसंख्येचं पॉवर प्लेसाठी गोलंदाजासाठी खूप चांगलं षटक असतं, कारण की 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये बांधलेले असतात. रिटायर्ड हर्ड केलंय अजिंक्य पवार, बॅट्समन रिटायर्ड हर्ड केलं या ठिकाणी. न्यू बॅट्समन आता मैदानावरती दाखल होईल. नवीन बॅट्समन झाला रिटायर्ड झाल्यानंतर. त्यानंतर भूषण गेला आता त्याची जागा सांभाळण्यासाठी. संकेत रिटायर्ड हार्ड झाला. त्या इंजरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली या खेळाडूला. त्यानंतर थोडं समंजसपणाचं लक्षण दाखवलं आणि त्यानंतर मैदानातून बाहेर पॅव्हिलियनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅट्समन मैदानावरती आता नरजी पेमर यांच्याकडून आपण पाहाल भूषणसाठी योगेशसाठी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर 500 रुपयांचा प्राईज असणार आहे. दिलीप बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावसंख्या धावपळकावरती आता मैदानावरती भूषण आणि योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल गोलंदाजाने टाकला. वाईट बॉलची सांगता. दुसरा अतिरिक्त बॉल या स्पर्धेतील या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतं.
दिलीप आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल अगदी यष्ट्यांच्या बाहेर वाईड लाईनवरती बॉल पाहायला मिळाला. सफल देखील झाला नाही खेळाडू इतका आणि त्यानंतर वाईड लाईनवरती बॉल आदळला गेला आणि वाईट बॉल 11 धावसंख्या. समान आकडा धावपळीवरती लागला जातोय. 11वरती 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दिलीपची गोलंदाजी पुन्हा एकदा दिलीप स्टार्ट होईल. पहिला वाईट बॉल टाकला, त्यानंतर सफल झाला खेळाडू. थोडा पंच करण्याचा प्रयत्न झाला बॉलवरती आणि फर्स्ट स्लिपमध्ये खरं तर या बॉलला अडवलं गेलं आणि एक धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली गेली. एक या आकड्याने धावफलक मात्र बदललं जाईल आणि धावफलक मात्र जम पोचेल तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी येऊन पोचल्या. फर्स्ट स्लिपमध्ये ज्यावेळेस बॉल गॅदर झाला त्यावेळेस धावसंख्या कंप्लीट केली. एक कदाचित जर खेळाडूनं झेप घेतली नसेल बॉलवरती तर हा बॉल देखील परिवर्तन झाला असतं. किरण शिंगे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचा असेल. 3 चेंडू आणि 3 षटकार मारले. योगेशने मारले तर नो बॉल पंचांनी घोषित केले नो. पण खेळाडूला अगदी जणू वाटलं होतं खरं तर डायरेक्ट हिट होतीये का. यस, डेफिनेटली होईल की डायरेक्ट हिट खेळाडू होईल बाद. नो बॉल आला होता आणि त्यावरती खेळाडू देखील थोडा फंबल झाला त्या ठिकाणी की झेल झाली आहे खरं तर. पण हा नो बॉल होता खरं तर. नो बॉलवरती विकेट धावबादला दिली जाते आणि त्यानंतर एक धाववाली धावसंख्येत एक याकड्यानं बदल केलाय. हॅलो फ्रीड असेल बॅट्समनसाठी खरं तर. ही खरं तर ज्यावेळेस नो बॉल पडले जातात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो परिवर्तन की फ्री हिटच्या बॉलवरती नो बॉलवरती फ्री हिट दिली जाते आणि जर तोच बॅट्समन ऑन स्ट्राईक असेल तर क्षेत्ररक्षणात बदल केला जात नाही. जे क्षेत्ररक्षण आहे तर क्षेत्ररक्षण तसंच ठेवावं लागतं आणि कदाचित जर स्ट्राईक चेंज झाली तर क्षेत्ररक्षणात आपण बदल करू शकतो. याची देखील नोंद घ्यायची क्षेत्ररक्षकांनी. आणि गोलंदाज न्यू बॅट्समन आता मैदानावरती दाखल होईल. नितीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झाला. जे 2 खेळाडू आऊट झाले ना, राहुल आणि नरेश, हे खरं तर राहुल आणि योगेश ही जोडी जी बाद झाली ना खरं तर ही धाव बादने झालेली आहे. झेल उडाली होती. नो बॉल होता, बेनिफिट होता खरं तर. एक संधी होती मैदानावरती, एक पुनर्जन्म म्हणावा लागेल. मैदानावरती संधी होती आणि त्या संधीचं सोनं करण्याऐवजी खऱ्या अर्थानं समोरच्या टीमला, अपोजिट टीमला जो संघर्ष करतोय खऱ्या अर्थानं मैदानावरती, त्या टीमला खऱ्या अर्थानं एक संधी दिली मैदानावरती आणि संधीचं त्यांनी सोनं केलं आणि एक विकेट देखील पकडली मैदानावरती. धावा झाल्यात धावपळकावरती तब्बल 15 धावसंख्या झाल्यात. 3 गडी बाद झाल्यात, 2 गडी बाद झालेत. एक रिटायर्ड आउटमध्ये आपल्याला संख्येत पाहायला मिळतोय. भूषण आणि नितीन ही जोडी मैदानावरती आता खेळ करताना पाहायला मिळते. दुसरं षटक आणि 13 धावसंख्या धावपळकावरती लागल्या जात आहेत. 2 धावबाच्या स्वरूपात खेळाडू या ठिकाणी झालेत बाद. पुढे एकदा दिलीप बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग द कार्पेट चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, जज करेल आणि तितपत या ठिकाणी विस्फील्ड थोडी आपल्याला कोल्हेली टीमकडून, श्री गणेश कोल्हेली टीमकडून जी फेकी आणि त्या फेकीवरती झालेली मिसफील्ड याच्या परिवर्तनामध्ये कदाचित 2 धावसंख्या या ठिकाणी फायदा मिळाला आहे. खरं तर हंबरपाडा या टीमला आणि धावफलक सिरावला जाईल. त्या तब्बल 16 या आकड्यावरती एकदा बॉल या बॉलवरती 16 धावसंख्या झालेल्या आहेत. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. जय गावदे क्रिकेट संघ नेवाळी यांच्या वतीनं भरवण्यात आलेली ही स्पर्धा पर्व 4थं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे शिकत दिलीप बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस बॉल आणि त्यानंतर हाफ ट्रॅकरचा बॉल जरूर टाकला. वेट अँड वॉच करायला पाहिजे होता आणि हिट हे जमले नाही खरं तर बॅट्समनला आणि याचं संपूर्ण परिवर्तन डॉट बॉलमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. एकही धाव आली नाही या बॉलवरती, सिरावलं जात आहे. दुसरा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक नो बॉल आलाय आणि त्यानंतर एक वाईट देखील, अतिरिक्त बॉल देखील टाकला आणि हा एक डॉट बॉल असे चेंडूंचं समीकरण खरं तर मैदानावरती पाहायला मिळालं. बॅटचा स्पीड पहा, खूप चांगल्या वेगानं बॅट फिरवली होती पण अगदी पाहता डिसिजन देत इट इज वाईट बॉल
अतिरिक्त चेंडू, दुसरा अतिरिक्त चेंडू फेकला या षटकातील, 2 अतिरिक्त आणि एक नो बॉल, 3 अतिरिक्त चेंडू म्हणावे लागतील. एक्स्ट्राच्या 3 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावपळक एक या आकड्याने पुढे जाईल. 17 या आकड्यावरती पुन्हा एकदा दिली. 17 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. एक रिटायर्ड आउटमध्ये बॅट्समन पाहायला मिळतो आपल्याला. खूप चांगला फटका जज केलाय, बॉलला डायरेक्ट कॅच हातामध्ये आणि अगदी झपाट्यानं बॉलवरती खरं तर हात घातले आणि त्यानंतर खेळाडू झाले बाद. न्यू बॅट्समन जो रिटायर्ड हार्ट झाला होता, जो बंडाऊनला गेला होता, खऱ्या अर्थानं रिटायर्ड हार्ट बॅट्समन पुन्हा एकदा संकेत मैदानावरती दाखल होतोय. एक बॅट्समन बाद झाल्यानंतर संकेत गेला आता मैदानावरती खरं तर, आणि भूषण बाद झालाय, त्याचबरोबर योगेश देखील बाद झालाय, राहुल देखील बाद झालाय. आता नितीन आणि संकेत ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. वनडाऊनचा बॅट्समन आहे जो रिटायर्ड हार्डमध्ये आपण पाहाल की मैदानाच्या बाहेर आला होता, की ज्यावेळेस 5व्या बॉलवरती विकेट गेली होती पहिल्या षटकामध्ये, त्यावेळेस संकेत मैदानावरती दाखल झाला. डॉट बॉल आला, काही कारणास्तव रिटायर्ड हार्ड झाला आणि अगदी आपण आता पाहाल शेवटच्या बॉलसाठी खरं तर मैदानावरती दाखल झाला आहे. मगाशी देखील पहिल्या षटकामध्ये संकेत शेवटच्या बॉलवरती मैदानावरती गेला होता आणि तो रिटायर्ड आउट झाला एक बॉल खेळून, आणि त्यानंतर या बॉलवरती देखील आपण पाहिलं की दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती गेला आणि एक धाव कमवली. 2 चेंडूंचा खेळ केला या खेळाडूनं आणि एक धाव कमवली. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला 12 चेंडूंच्या अंतिम 18 धावसंख्या, 9.0 ची सरासरी आणि 18 धावसंख्या धावपळकरती लागले जातात. 12 पण मैदानावरती पाण्याची पूर्तता करा. 12 पण आणि त्याचबरोबर स्पर्धेचा नियम आहे खरं तर फर्स्ट आणि सेकंड मॅच जे होईल त्यामध्ये लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळवण्यात येईल. यानंतर नेवाळी आणि कोलारे टीम या 2 संघादरम्यानची या ठिकाणी मॅच होईल. जय भवानी नेवाळी मौजे आणि त्यांच्या विरोधात कोलारे या 2 टीम दरम्यान मॅच होईल. हे षटक 2 षटके संपल्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्याआधी मधल्या वेळेमध्ये जय भवानी नेवाळी मौजे या टीम दरम्यान आणि त्यांच्या विरोधात खेळेल कोलारे टीम. या दोन्ही टीमला विनंती असेल, कॉल असेल दोन्ही टीमला उपस्थित असाल तर आपण हे सत्र झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची. टॉस केलं जाईल 2 टीममध्ये. संकेत असेल आता ऑन स्ट्राईकला, बॉलर असेल आपण पाहाल या ठिकाणी 18 धावसंख्या झालेली आहे, 9.0 ची सरासरी प्रति षटकाची. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, एक गडी बाद झाला होता 5व्या बॉलवरती. त्यानंतर संकेत आला आणि त्यानंतर 2 विकेट खरं तर धावबादच्या स्वरूपामध्ये लागल्या गेल्या आणि या षटकामध्ये धावा आल्या 9, त्यामधील 3 अतिरिक्त धावसंख्या होता, एक नो बॉल 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालं. आणि जे उर्वरित चेंडूंचं जर समीकरण केलं तर त्यावरती एक आलेली विकेट आणि बाकी 10-6 धावसंख्येचा हा खरं तर समीकरण पडलं आणि धावसंख्या येऊन पोचली ती तब्बल 18 आकड्यावरती. खूप चांगला बॉल असं बॅटला पडल्यानंतर थोडीशी उंची घेईल की काय बॉल, आणि त्याच अनुषंगानं खरं तर बॅट मैदानावरती फिरवली. जी बॅटिंग चालू आहे, जी बॅटिंग मिडल ऑर्डरमध्ये आता खरं तर येऊन पोचलं आहे. हंबरपाडा टीम या ठिकाणाहून थोडीशी कमकुवत बाजू पाहायला मिळेल आता बॅटिंग लाईनअपची, कारण की मिडल ऑर्डरनंतर जे खेळाडू एखादा खेळाडू पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा असतो त्याच्यावर जिम्मेदारी खऱ्या अर्थानं जास्त असते, कारण की मिडल ऑर्डरमध्ये ही भूमिका खरं तर आणि तो संघर्ष करायचा असतो. त्या संघर्षाची अनुमती खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि जी जोखीम असते ती जोखीम आपल्याला संकेत मिडल ऑर्डरमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळतोय.
या ठिकाणी आणि या चौकाराच्या साह्यानं षटकार आला शमाल साबी आणि धावा आल्या धावपळकरती तब्बल धावबाद होऊ शकतो. हिट देखील तितक्याच वेगानं केली आहे. खरं तर या तीन चुका डायरेक्ट हिटची चूक कधी कधी महागात देखील पडतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कदाचित यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल आला असता तर विकेट झाली असती ही आणि धावा आल्या तब्बल एक धावसंख्या देखील याकडे बदल केला जाईल आणि धावपळ जंबू 25 याकड्यावरती 25 धावसंख्या धावपळ करती लागली जाते. पुणे शब्द बॉलर फुलटॉस बॉल पंचांकडे अपील केली. इट इज बिमर नो बॉल दंडित केले पंचांनी जज केलं. या ठिकाणी धावा कंप्लीट होतील तितपत दोन पंचांनी बिमरसाठी घोषित केले. बॉलला फ्री हिट खूप चांगला बॉल संधी असेल या बॉलवरती हवा तसा बनवू शकतो फटका खेचू शकतो खेळाडू. या चेंडूवरती धावबाद दिलं जाईल. 2 धावा आल्यात या ठिकाणी धावसंख्येत दोन्ही आकड्यांना परिवर्तन केलं जाईल आणि धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 28 या आकड्यावरती 28 धावसंख्या 2 धावसंख्या आणि 9ची धावसंख्या तब्बल 3 धावसंख्यांमध्ये भर पडेल. 28 धावसंख्या झाल्या धावफलकावरती. इट इज बिमर बॉल आणि त्यानंतर फ्री हिटचा बॉल असेल. धावबाद फक्त घोषित केला जाईल. खरं तर असं वाटतं की मैदानावरती औपचारिकतेचा खेळ चालू आहे की काय असं क्षेत्ररक्षकांकडून वाटतंय. कारण की हे सत्र पहिलं आहे पण असं वाटतं की दुसऱ्या सत्राची तयारी खरं तर ही चालू आहे की काय. कारण की एकदम लेझी क्रिकेट आहे होम ग्राउंडवरती. खरं तर श्री गणेश कोलवले टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. जी हिटिंग आहे खऱ्या अर्थाने जी थ्रो जी फेकी आहे ती थोडी मिसफिल्डच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली आहे. धावसंख्येत एक याकड्यानं बदल केला जाईल. अलॉंग द कार्पेट खूप चांगला फटका क्रिकेटमधील पुस्तकी फटका कॉपी बुक स्टाईल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक या धावसंख्येने पुढे एकदा परिवर्तन केलं जाईल आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 30 या आकड्यावरती. 30 धावसंख्या धावपळकावरती येऊन पोहोचली आहे. तेजीचं हे षटक चालू आहे. जास्तीत जास्त धावसंख्या या ठिकाणी करावी लागणार आहे कारण की मैदानाची आउटफील्ड थोडी फास्ट आहे या मैदानाची. कारण की संपूर्ण मैदान अगदी प्लेन मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. उंच खुरा फटका या ठिकाणी आपण पाहाल जज केलंय. बॉलला दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या आवाक्या बाहेर बॉल जाईल आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावपळक मात्र बदललं जाईल आणि धावपळक मात्र दम पोहोचेल तर तब्बल 34 या आकड्यावरती. अजय बॉलर येतो या ठिकाणी आपण पाहाल. 34 धावा 10.0च्या सरासरीने आपण पहा या ठिकाणी धावसंख्या पोहोचून जाऊन पोहोचली ती तब्बल 30 या आकड्यावरती. आणि त्यानंतर या बॉलवरती आलेला चौकार 34 धावसंख्या धावपळकरती आपल्याला पाहायला मिळाली. हा देखील खूप चांगला फटका क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीनं सजवलं. मनसुबा देखील खूप चांगला होता बॅट्समनचा फटका मारण्याचा. एक धाव आली आहे. धावसंख्येत एकीकरणानं बदल केला जाईल आणि 35 धावसंख्या या तिन्ही गोलंदाजांचा जर विचार केला ना तर अतिरिक्त चेंडू टाकून देखील या गोलंदाजानं कमबॅक केलं खऱ्या अर्थानं मैदानावरती. आणि त्यानंतर ज्या मिसफिल्ड झाल्या ज्या फेकी झाल्या त्या फेकीमध्ये थोडं परिवर्तन जर पाहायला मिळालं असतं ना तर कदाचित कमीत कमी धावसंख्येपर्यंत अंबरपाडा टीमला या ठिकाणी रोखण्यामध्ये यश लाभलं असतं. पुढे एकदा डायरेक्ट हिट सक्सेस झाला आता खऱ्या अर्थाने यष्टीरक्षक खेळाडू
धावा आले धावपळकावरती अगदी आपण बाल या ठिकाणी तब्बल 35 धावसंख्या धावपळकावरती लागले जातात आणि बॅट्समन आता मैदानावरती दाखल होईल. डायरेक्ट हिट केली आणि त्यानंतर थोडं यश देखील लाभलं. आत्मविश्वास जास्त होता या फेकीमध्ये आणि याचं परिवर्तन आपण पाहिलं की विकेटमध्ये झालं. मग जो रिटायर्ड हट झाला होता बॅट्समन घरी आता त्याला आता जो पुन्हा मैदानात गेला त्याला पुन्हा एकदा परतीचा प्रवास करावा लागतो आता मैदानातून. 35 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार, त्यानंतर आलेली सिंगल आणि या बॉलवरती आलेली विकेट. खऱ्या अर्थानं थोडंसं का होईना की स्टेबिलिटी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समांतर 35 धावसंख्या धावपळकावरती झालेल्या. घडी बाद झालेत या ठिकाणी. तब्बल 5 खेळाडू बाद झालेत मैदानावरती. न्यू बॅट्समन आता गेलाय. पहिलाच बॉल आणि केलाय प्रहार. षटकारासाठी किरण शिंगे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज. चला विनंती किरण शिंगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. अजयच्या बॉलवरती केले आक्रमण. पहिल्या बॉलवरती चौकार, सिंगल, विकेट आणि त्यानंतर आपण पाहाल या ठिकाणी केलेला षटकार आणि DRS नाहीये. तर विनंती आपल्याला DRS पंच आयोजकांनी आधीच सूचित केलं ही स्पर्धा ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेसच पंचांनी घोषित केलं की DRS नसेल दोन्ही टीमला, याची नोंद घ्यायची. आणि पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल कारण की ऑनफिल्ड आहे. खरं तर वेगाने आलेत बॉलवर 3 खेळाडू. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. षटक क्रमांक या ठिकाणी मात्र 4थं संपलं जात आहे आणि धावा आल्या त्या चेंडूंवरती तब्बल 3 आणि धावपळक मात्र दम पोचले ते तब्बल 42 आकड्यावरती. 42 धावसंख्या धावपळकावरती झाल्या. 43 धावसंख्येचा आव्हानात्मक टार्गेट असेल. हंबरपाडा टीम चव्वेचाळीस धावसंख्या क्षमा असावी. 44 धावसंख्या धावपळकावरती झाल्यात. 45 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट. आजचं षटक थोडंसं महागडं पडलं कारण की 3 षटकांचा विचार केला. 10, 8 आणि 12 धावसंख्येचं हे षटक पडलं होतं आणि स्लॉंग ओव्हरच्या षटकामध्ये थोडंसं अटॅक केलं, आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर थोडंसं का होईना आपण धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. पण आता दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हारी आणि त्यांच्या विरोधात असेल जय भवानी नेवाळी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या. नेवाळी आणि त्याचबरोबर कोल्हारी टीम. आपल्याला विनंती आपण यावं या ठिकाणी. उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आहे. तर आपल्याला विनंती आहे की शुभ सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा ही विनंती. मी सुनीलजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास आदरणीय नितीनजी दुळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. अतिथी देवो भव. खरं तर आपल्या या संपूर्ण भारत देशाची ही संस्कृती आहे खरं तर आणि या संस्कृतीचं जतन करत आपण या ठिकाणी जे मान्यवर आपल्याला या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. आदरणीय नितीनजी दुळे. कॅमेरामन उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. कॅमेरामन आपल्याला विनंती या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. पण पाहाल या ठिकाणी जे सन्मान चिन्ह पाहायला मिळतात आदरणीय भरतजी भागीत यांच्याकडून सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावा झाल्यात. 45 धावसंख्येचा आव्हानात्मक टार्गेट आहे. आदरणीय याच मैदानाचे मालक आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती अथांग प्रेम असणारे आदरणीय संजयजी तांबोळी माजी सरपंच यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय सुनीलजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असे आदरणीय आपण संजय तांबोळी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्यांच्याच मैदानावरती खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धा
खरं तर या मैदानावरती त्यांच्या नेतृत्वाखाली घडत असतात, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खरं तर या ठिकाणी दादांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आदरणीय पंढरीनाथजी भागीत यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी सुनीलजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आपण आदरणीय भागीत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. आदरणीय कैलासजी शिनारे यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी नितीनजी डोळे यांना विनंती करतो की आपला पवित्र शुभ असते आपण उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. धावसंख्या करायची 45. या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 45चा पाठलाग करायचा. या ठिकाणी 11.25च्या सरासरीने या ठिकाणी आता धावायचं दोन्ही खेळाडूंना. मी आदरणीय संजयजी तांबळे यांना विनंती करतो की आपला शुभास्य आदरणीय सुनीलजी दुर्गे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. या स्पर्धेचे सपोर्टर आहेत, खऱ्या अर्थानं मुख्य घटक आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. चला करूयात स्पर्धेला सुरुवात. या ठिकाणी 45 धावसंख्येचा या ठिकाणी करायचा आहे पाठलाग आणि तो पाठलाग करण्यासाठी 2 बॅट्समन मैदानावरती दाखल होणार आहेत. श्री गणेश कोल्होली टीमचे 2 बॅट्समन जयेश आणि त्याचबरोबर मंगेशजी दुर्गे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय संजय दादांना विनंती करतो की आपला पवित्र शुभास्य मंगेशजी दुर्गे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. चा पाठलाग करायचा. 2 बॅट्समन आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल आणि त्याचबरोबर किशोर ही जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि किशोर ही जोडी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहाल. 45 धावसंख्या डिफेन्स करण्यासाठी आपण पाहाल. या ठिकाणी बॅट्समन पाहायला मिळेल. किशोर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर जयेश बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहाल जयेश पाहायला मिळतोय. कोल्हारे आणि त्याचबरोबर नेवाली टीम आपल्याला विनंती टॉससाठी यावं. कोल्हारे आणि नेवाली टीम, कोल्हारे आणि नेवाळी टीम आपल्याला विनंती आपण टॉससाठी या ठिकाणी यावं. शेवटचा कॉल असेल. दोन्ही टीमला हे षटक संपण्याआधी दोन्ही टीम या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे आणि अन्यथा आयोजकांच्या वतीनं आपल्याला पॅनल्टी देण्यात येईल. पहिल्याच बॉल अंगाला स्पर्श केले, बॉल डॉट बॉल सांगितलं या ठिकाणी आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिला डॉट बॉल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आणि किशोर पहिला बॉल फेस करत असताना खरं तर डॉट बॉलची सांगता या ठिकाणी करण्यात आली आहे. 45चा पाठलाग करायचा. आता 23 मध्ये 45 बनवायच्या. 24-25चं 45चं समीकरण होतं. 11.25च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावायचं होतं दोन्ही खेळाडूंना. सफल झालाय. थोडासा बॅकफुटवर आलाय, पंच केला आणि बॉलला पारखलं आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय. प्रगतीपथाचा या ठिकाणी खुलासा करत असताना 6 धावसंख्या, 6 धावफलकाप्रती जे गावदेव क्रिकेट संघ नेवाली अजित जे गावदेव चषक 2024 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा करत तर ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. षटकार आलं या बॉलवरती. षटकाची सरासरी 11.25 आपल्याला पाहायला मिळेल. 45चा पाठलाग करायचा. त्यातील 6 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. KTCची संपूर्ण टीम आपण पाहायला अजिंक्य पवार आणि संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हरेज करताना पाहायला मिळते. डान्सिंग द राऊंड खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे. ब्रेक झालाय का बॉलला
अपीलमध्ये आत्मविश्वास खूप चांगला पाहायला मिळाला, पण पंचांनी पारखलं खऱ्या अर्थानं आणि डॉट बॉल सांगितलं. दोन्ही टीम शेवटचा आणि दोन्ही कर्णधार आलेत. येस, थँक्यू. मी आदरणीय सुनीलजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असे आपण दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. अगदी हलक्या फळीने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट फेकी, थोडासा बालन्स तो बिघडला खेळाडूचा. ज्यावेळेस फेकी करायची होती त्यावेळेस थोडा बालन्स बिघडताना पाहायला मिळाला आणि धाव आली त्या चेंडूंवरती. तब्बल एक धावसंख्येत या ठिकाणी वाढ होईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 7 आकड्यावरती. 7 धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडून 4 चेंडूंचा खेळ संपला. त्यातील 2 डॉट बॉल, 1 षटकार आणि 1 सिंगल धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाली. 7 धावा. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत आणि धोक्याचे संकेत मैदानावरती दाखवले आणि संकेतने उचललं खेळाडूला आणि केले बाद. आदरणीय कैलासजी शिनारे यांच्या पवित्र शुभास या ठिकाणी टॉस केलं जाईल. कोलारी टीम या ठिकाणी टॉस विन होतीये. कोलारी टीम आपला डिसिजन पेंडिंग. येस, थँक्यू. बॅट्समन झाला आऊट. संकेतनं पकडलेली ही झेल परतवलं खऱ्या अर्थानं. आपण पाहाल निखिलला पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं खरं तर. आणि आक्रमण करत असताना अगदी आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याची संधी जरूर आली, पण त्याच्यामध्ये आत्मविश्वास थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला आणि आत्मविश्वास कमी असल्या कारणानं जी झेल पकडली, जे एलिव्हेशन होते खऱ्या अर्थानं, जी ताकद कमी पडली आणि जी फटक्याची दिशा होती ती फील्ड फर्स्ट या ठिकाणी आपण पाहाल जी फटक्याची दिशा होती नी खऱ्या अर्थानं ती थोडीशी वेगळी पाहायला मिळाली. कदाचित थोडी बॅट आडवी फिरवली असे तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असे, यात मात्र शंका नाही आहे. हलक्या फळीनं बॉलला फिरवले. स्क्वेअर लेगमध्ये डिस्क्वेअर लेगमध्ये बॉल येतोय. एक धाव सहज कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत त्याचबरोबर आदरणीय जगदीशजी तांबोळे आपल्याला देखील विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. जगदीशजी तांबोळे आपल्याला विनंती आपल्याला आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. 8 धावसंख्या धावफलकावरती मात्र येऊन पोहोचल्या जातात आणि एक गडी बाद झालाय. निखिल बाद झालाय. खरं तर पहिला दिवस स्पर्धेचं पहिली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे कोलवली टीम आणि त्यांच्या विरोधात हंबरपाडा या दोन टीम आपल्याला पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या सामन्यासाठी पाहायला मिळतात. यानंतर कोलारे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहाल नेवाली मौजे टीम या ठिकाणी पाहायला मिळते. 8 धावसंख्या झालेली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी संपलं पहिलं. 8 धावा झाल्या. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलर असेल आपण पाहाल भूषण असेल खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आणि सुरुवात केली जाईल. 8 धावसंख्या झालेली आहे. दुसरा गोलंदाज आपण पाहाल भूषणला या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. पॉवर प्ले संपलाय खऱ्या अर्थानं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पंचांकडे पुणे एकदा ब्रशची अपील केली जाते, लिडिंग एजची अपील केली जाते, पण पंचांनी ती ठोकरली आहे खऱ्या अर्थानं. कारण की याच्यामध्ये अपेक्षा थोड्या जास्त ठेवल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. आत्मविश्वास देखील त्या अपीलमध्ये सातत्यपूर्वक चांगला करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर पंचांनी खरं तर ओळखलं बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आहे आणि त्यामुळं डॉट बॉलची संगणना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खूप चांगला फटका या ठिकाणी सजवला आहे. मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाही आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं 12 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता ती षटकाची सरासरी जी आहे ती पहिल्या षटकाची सरासरी ही दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर आलेला हा चौकार आपण पाहत आहे आणि 12 धावसंख्या तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 धावसंख्या 45चा फाटला करायचा, त्यातील 12 धावसंख्या धावफलकावरती झालेल्या आहेत.
अजूनही धावसंख्येचा पाठलाग करायचा या ठिकाणाहून संघर्षाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात होती. एक खेळाडू बाद झाल्यानंतर आता दोन्ही खेळाडू संघर्ष करतात आणि त्यांच्या विरोधात 11 खेळाडू संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. उंच पुरा फटका, चेंडूची उंची जास्त आहे, लांबी कमी, चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज केलंय बॉलला आणि पकडलं खेळाडू आणि बॅक टू द डगआउट. खेळाडू होईल बाद. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहाल 12 या आकड्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं. 12 धावसंख्या, 12 धावसंख्या धावपळावरती लागली जाते या ठिकाणी आणि 2 गडी देखील बाद झालेत. दिलीप आणि निखिल हे बाद झालेत. राकेश आपण पाहाल 4 चेंडूंचा खेळ केला, 7 धावसंख्यांवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतो. एक षटकार, एकेरी धावसंख्या, 2 डॉट बॉलच्या साह्यानं मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होईल. दिलीप बाद झाला, बॅक टू डगआउट. हर्षद न्यू बॅट्समन आता मैदानावरती दाखल होतोय. हर्षद बॅट्समन दाखल झाला आता मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या 2 खेळाडूंना एक खेळाडू कॅच आऊट झाला आणि त्यानंतर दिलीप देखील कॅच आऊट झाला. 3 चेंडूंचा खेळ दिलीपनं देखील केला. एक सिंगल धाव, त्यानंतर आला डॉट बॉल, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि आलेला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ही बॅटिंगची व्यूहरचना डगआउटमध्ये आपण पाहाल. निखिल बसलाय, ज्याने भोपलाही नाही फोडला. खरं मैदानावरती जाऊन अटॅक जरूर केला, आक्रमण जरूर केलं. आक्रमण करत असताना आक्रमणाची जी दिशा होती आणि जे आक्रमणाचं पावित्र्य होतं ते थोडं चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि असं परिवर्तन झेलमध्ये झालं आणि निखिलला परतावं लागलं. जो खऱ्या अर्थानं ओपनर बॅट्समन आहे खऱ्या संघाचा, तो देखील तंबूच्या दिशेने आहे. 1 डाऊनचा दिलीप देखील तंबूच्या दिशेने. आता किशोर आणि हर्षदवर ही जोखीम. किशोरच्या बॅटचा आणि बॉलचा संपर्क खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूंमध्ये एक षटकार देखील ठोकलाय त्यानं. कदाचित या खेळाडूकडून अपेक्षा असतील कोलवलीकरांच्या की कमीत कमी चेंडूपासून जास्तीत जास्त धावसंख्या मैदानावरती जमवू शकतो आणि धावफलकमध्ये दम पोहोचेल. ते तब्बल 13 या आकड्यावरती 13 धावसंख्या. भूषणचं पुणे एकदा षटक सुरुवात होते. खूप चांगला फटका, हा झेल झालाय. खेळाडू होईल 3ऱ्या क्रमांकाचा बाद. बॅक टू द डगआउट. किशोर 13 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार या ठिकाणी आपण पाहाल आणि धावबाद झाल्या. 13 आता थोडीशी बिकट बाजू खरं तर पाहायला मिळते आपल्याला श्री गणेश कोलवली टीमची या ठिकाणी. 13 झाल्यात धावफलकावरती. धावा पंचायतचा पाठलाग करायचा आहे. खोलात बॉल टाकलाय आणि त्याला खोलातून देखील खोदून काढलाय. खऱ्या अर्थाने एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केलाय. 14 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अजूनही 31 धावसंख्येची गरज असणार आहे. खरं तर 12 चेंडूंमध्ये 31 जमवायच्यात. 15.50च्या सरासरीने धावायचं आहेत. त्याबरोबर प्रति षटकामध्ये कदाचित या धावसंख्येने धावली तर प्रोजेक्ट स्कोरच्या नुसार कदाचित येणाऱ्या चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये 15.50च्या सरासरीने धावसंख्या जमवायची सुरुवात करावी लागणार आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला, कोलवली टीमला. कारण की दोन्ही बॅट्समनने खूप कमी चेंडूंमध्ये आणि खूप कमी धावसंख्येवरती मैदानातून बाहेरच्या दिशेने परतलेत. बॅक टू द डगआउट झालेत खऱ्या अर्थानं आणि याची संपूर्ण जिम्मेदारी आता या 2 बॅट्समनवरती असणार आहे. मिडल ऑर्डरला सुरुवात झाली. 4-5व्या क्रमांकाचा बॅट्समन निशांत बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हर्षद आणि तेजस्वी जोडी मैदानावरती पाहायला मिळणार आहे आपल्याला. आता पाव्यात धावसंख्या कितपर्यंत नेत आहेत, चेस करतायत की डिफेंड होत आहेत समोरच्या अपोजिट टीमकडून हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं आणि ताकदीचं ठरणार आहे. 12 मध्ये 31 करायचे आहेत खरं तर या ठिकाणी. ते होत आहेत का पाहणं खूप गरजेचं असणार आहे. पंचांकडे अपील पुन्हा एकदा लिडिंग यायची. पंचांनी ती ठोकरली. जयेश भूषण आणि निशांत ही जी जोडी आपण पाहत आहे खरं तर यांनी जी गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं ही गोलंदाजी करत असताना 3ही डॉट बॉल खरं तर मैदानावर ते फेकलेत. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. हा बॉल देखील अगदी नाकाच्या समोरून उडवलाय बॉलला. वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी मात्र घोषित केला. नरेश दुर्गे मुख्य पंच.
आदरणीय गणेशदादा भागी त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं आणि त्याचबरोबर आदरणीय केशव मामा आपल्याला देखील विनंती आहे. केशव मामा धुळे आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील यावं व्यासपीठावरती. सरसे स्वागत आहे आपलं. वाईट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, 2 अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. 16 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचल्यात. आडव्या फळीनं बॉलला खेळलं. कदाचित हे फटके बॉक्स क्रिकेटमध्ये शक्यतो जास्त खेळले जातात. एक धाव आली आहे. धावसंख्येत एक आकड्यांना बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा जे गावदेव क्रिकेट संघ नेवाळ यांच्या वतीनं भरवण्यात आलेली 2024 पर्वातील ही 4थ्या पर्वातील ही स्पर्धा आपण पाहता. सर्वात जण खूप चांगली स्पर्धा, लाईव्ह टेलिकास्ट देखील ही स्पर्धा केली जाते खरं तर KTCच्या माध्यमातून. बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट हँडेड बॅट्समन. नमी बॉलरसाठी डोकेदुखी खरं तर मैदानावरती ठरतं. हा बॅट्समन कदाचित न्यू बॅट्समन आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. फळी फिरवण्याचे मेरिट तितक्याच चाकतीचं स्पीड या बॅट्समनकडे खूप चांगलं आपल्याला पाहिलं. सातत्यपूर्वक लेफ्ट हँडेड बॅट्समनकडे आपण पाहतो. रायटी बॅट्समनपेक्षा स्पीड फिरवण्याची क्षमता लेफ्ट हँड बॅट्समनकडे आपल्याला पाहायला मिळतो. पहा, बॅट फक्त कनेक्ट केले बॉलला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट इज कॉल अंपर सिक्सर. षटकार येतोय. षटकाराच्या साह्याने आता धावसंख्येला थोडी उंची जास्त मिळेल आणि धावफलकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्यांवरती वेट अँड वॉच केला आणि बॉलला फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आम्ही म्हटलं होतं कदाचित हे बॅट्समन मैदानावरती बॉलरसाठी खूप दुखी ठरतात. कनेक्ट आणि कनेक्शन झालंच, कनेक्टिव्हिटी चांगली पडली या बॅट्समनची तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. यात मात्र शंका तीळ देखील नाही आहे. 23 धावा आल्यात धावफलकावरती. नवीन बॉल वापरायचा की जुना? पंच नवीन बॉल असेल की जुना याची धावा झाल्यात धावफलकावरती. तब्बल 23 धावा झाल्यात. 23 धावा बेनिफिट असेल खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. अपॉर्च्युनिटी असेल एक, कारण की आता न्यू बॉल मैदानावरती दाखल झाला आहे. कदाचित कधी कधी बॉलरला देखील थोडं टेन्शन येतं नवीन बॉल फेकण्यासाठी मैदानावरती. थोडी अडचण देखील निर्माण होते. याचा फायदा घेतोय का आपण पाहूयात. नेवाल टीम, दोन्ही टीमला 50-50% फायदा असणार या बॉलवरती. 23 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 2/3, 2 चेंडू बाकी असणार आहेत. खूप चांगला बॉल. हा व्हेरिएशन पाहायला मिळालं नवीन बॉलवरती गोलंदाजाकडून. 23 धावा. मिसफिल्ड पण पहिल्या सत्रामध्ये बऱ्याचशा झाल्या. धावबादची संख्या देखील खूप चांगली त्यांनी जमवली, पण मिसफिल्डच्या झाल्या आणि त्यांनी परिवर्तन देखील थोडंसं मॅचमध्ये बरंच पाहायला मिळालं. एक कंप्लीट झाली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी. धावसंख्येत एक याकडं बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जम पोहोचेल ते तब्बल 'वाईट बॉल पंचांनी डिस्क्वालिफाईड. पंचांनी वाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय. वाईट +1. कदाचित या चेंडूवरती 3 धावा देखील झाल्या असत्या. धावसंख्येत 2 आकड्यांना बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 25 या आकड्यावरती. 25 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते.
व्हेरिएशन जरूर पाहायला मिळालं. या बॉलवरती आपल्याला 25 जामा झाल्यात. अजूनही वीजची गरज असणार या ठिकाणी आणि चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी असणार आहे. पंचवीस धावा धावपळ करते आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला बॉल अगदी समोरून बॉलला उडवलं. षटक क्रमांक तिसरं संपुष्टात आलं आणि 25 धावांवरती थांबलाय. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळते. पंचवीस धावा झाल्या तर 6 चेंडूंमध्ये 20 धावसंख्या करायच्यात. बॉलर असेल बॉलिंग ट्रॅकवरती संकेत. पहिल्या विकेटची सुरुवात या गोलंदाजानं केली होती ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता 6 मध्ये 19 करायचं, 26 झाल्यात. 6 चेंडूंमध्ये 19, किमान 2 षटकार येणं. खरं तर पहिल्या 3 चेंडूंवरती आक्रमण करणं खूप गरजेचं असणार आहे. त्यावेळेस वाचू शकतो, कोलोनी टीम वाचू शकते कदाचित. या ठिकाणी फुल टॉस बॉल जरूर आलाय. जज करणार बॉलला गॅदर करण्याआधीच बॉल क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. जर कदाचित या येणाऱ्या 2 चेंडूंवरती जर मोठे फटके आले तर खरं तर महागात पडू शकतो भूषण. भूषणची मिसफिल्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आता फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटवर आलाय. थोडासा पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चौकार आलाय. या मागील बॉलवरती हा बॉल डॉट पाहायला मिळतो आपल्याला. धावफलक आपण हाल जाऊन पोहोचलोय ते तब्बल 30 या आकड्यावरती. आता करायच्यात 15 चेंडू शिल्लक असणारे. तब्बल 4 मध्ये 15 करायचे होते. हा खरं तर हा बॉल डॉट झालाय. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि करायच्यात 15. म्हटलं तर 3ही चेंडूंवरती मोठे फटके. 2 षटकार येणं कंपल्सरी गरजेचं आहे. आणि जो राहणारा 1 चेंडू आहे त्यावरती चौकार किंवा 3 धावसंख्या येणं आता खूप गरजेचं असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन एखादा नो बॉल चमत्कार घडवू शकतो मॅचमध्ये. घाई केली, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, येस डेफिनेटली तिसरीचा प्रयत्न होतोय का? 2चा प्रयत्न झालाय. धावसंख्येत 2 याकडे बदल केला जाईल आणि धावपळक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 32 या आकड्यावरती. 32 धावसंख्या धावपळकवरती मात्र झालेली आहे. अजूनही 13ची गरज असणारे चेंडू शिल्लक असणारे. तब्बल 2 बॉलमध्ये 13 करायच्यात. औपचारिकता म्हणावे लागेल. आता खरं तर 80% सामना हा अंबरपाडा टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट केली. आता 6 चेंडू ज्यावेळेस आपण पाहिलं वीजचं समीकरण होतं. पहिला वाईड आला, मग आला चौकार. म्हटलं तर 1 चेंडूमध्ये बनल्या होत्या 5. फक्त 5 मध्ये 15 बनवायचं समीकरण मैदानावरती जमलं होतं. आणि या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता करायच्या तब्बल 1 बॉलवरती 12 धावसंख्या करायच्यात. डॉट बॉल आली आणि विजय होतोय खरं तर
तब्बल 12 धावसंख्या राखून